ओम श्री गुरुभ्यो नमः. मनशक्तीच्या स्वामी विज्ञानानंदांनी लिहिलेल्या जीवनगीता या पुस्तकातील जीवनाचा प्रवाह करा या 17व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. गीता अवघड शब्दातही सांगते आणि सोप्या शब्दातही सांगते, कारण तिला मूर्खांना शहाणं करायचं असतं आणि शहाण्यांचा अहंकार कमी करायचा असतो. आळशांना उद्योगाला लावायचं असतं. उद्योग करणाऱ्यांना सबुरीचा सल्ला द्यायचा असतो. जे सबुरीचा सल्ला सात्विकपणानं घेत असतात त्यांना सात्विकतेच्याही पलीकडे जायला सांगायचं असतं. असं सगळ्यांनाच गीता जे सांगत असते ते एकेका वाक्यातही सांगता येतं. त्याला मी ऑपरेटिव्ह पार्ट म्हणतो. तसा हा 17वा अध्याय मुलांना, तरुणांना काय सांगतो आहे त्याचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. गिव्ह टू युअर सबऑर्डिनेट्स टू टेक समथिंग फ्रॉम युअर सुपिरियर्स. हे वाक्य उलट्या बाजूनही म्हणता येईल. टेक समथिंग फ्रॉम युअर सुपिरियर्स टू गिव्ह इट टू युअर सबऑर्डिनेट्स. थोडक्यात, तुमच्यापेक्षा मोठ्या लोकांकडून घ्या आणि लहानांना द्या. हा 17व्या अध्यायाचा सारांश आहे. कसं वागावं? तर प्रवाह व्हावं. वाहवत जाऊ नये. आयुष्यात वाहणं अपरिहार्य असतं. गती अपरिहार्य असते. त्यामुळे वहन अपरिहार्य असतं. जळणं अपरिहार्य असतं. लिव्हिंग इज बर्निंग असं म्हणतात. म्हणजे तुम्ही श्वासोश्वास घेता याचाच अर्थ तुम्ही प्राणवायू आत घेता. तो प्राण टिकवायला आवश्यक असतो. अन्नाची उष्णता तुम्हाला सबंध शरीरभर फिरवायची असते. ती उष्णता ऑक्सिजनशिवाय निर्माण होत नाही. अन्नाचं उष्णतेत रूपांतर करण्यासाठी आणि शरीरभर ते पोहोचवण्यासाठी आपण श्वासोश्वास घेत असतो. याचाच अर्थ स्वतः जेव्हा श्वास घेत असतो त्यावेळी जळणं चालू असतं. नुसतं झोपल्यानंतर जो श्वास घेतो त्यातही जळणं आणि गती चालूच असते. गती ही मला अपरिहार्य आहे. आळशी माणूस स्वस्थ बसतो, पण त्याची गतीही चालूच असते. त्याच्यावर जो कर लागला आहे, नेचर्स टॅक्स, जिवंत राहण्याबद्दल, तो म्हणजे जळण्याचा. तो कमी झालेला नाही. किमान शक्ती त्याला जाळावीच लागते. वहन म्हणजे काहीतरी जळणं आणि गतीनं पुढं जाणं. या दोन्ही गोष्टी चालूच असतात. गतीही चालूच असते आणि उष्णताही चालूच असते. कारण थर्मोडायनॅमिक्सच्या पहिल्या नियमाप्रमाणे गती आणि उष्णता एकच आहेत. एकमेकाचं रूपांतर एकमेकात होत असतं. याचं सोपं उदाहरण कोणतं आहे? तुमच्यासमोर इथे वळवण डॅम आहे. पाण्याला प्रचंड गती देतात आणि ती गती जेव्हा खालच्या टर्बाईन्सवर जाऊन आपटते तेव्हा ती टर्बाईन्स गर्रकन फिरतात. त्या गतीनं विद्युत निर्माण होते. अनेक तऱ्हेची जळणं निर्माण होतात. गतीपासून उष्णता निर्माण होते. उष्णतेपासून गती निर्माण होते. कितीतरी टन कोळसा जाळला जातो दर मिनिटाला आणि त्यावर आगगाड्या चालतात. म्हणजेच उष्णतेपासून गती निर्माण होते. इलेक्ट्रिसिटी हे मधलं चक्र आहे त्याचं. तेव्हा गतीपासून उष्णता आणि उष्णतेपासून गती हे जीवनाचं चक्र आळशी माणसाला सुद्धा चुकलेलं नाही. आळशी माणूस जे काम करायचं असेल ते नाईलाजानं करत असतो. ते इलाजानं करायला शिकलं पाहिजे. पण वाहवत जाणंही टाळलं पाहिजे. लाकडाचा ओंडका प्रवाहात वाहत जातो, पण त्याच ओंडक्यातून जहाज बांधलं, छोटीशी नाव बनवली तर लगेच त्याला हेतू निर्माण होतो. त्याच्यात माणसाला मर्जीप्रमाणे काही वाहून नेता येतो. उपयुक्त कामं करता येतात. साधं आंब्याचं किंवा वडाचं झाड,
त्याचा मोठा उणका किंवा बुंधाचा बुंधा 10 टनाचा वाहून जात असेल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याचाच जर तराफा केला, छोटीशी नाव बांधली तर निराळी गोष्ट होते. हे त्याच्यातलं सार आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. 17वा अध्याय एका तऱ्हेनं गायत्री मंत्र आहे. वरून घ्या आणि खाली द्या. तुम्ही तुमच्या आयुष्याचं डबकं करू नका. प्रवाह करा. प्रचंड वाहनं. वाहवत जाणं हा शब्द आयुष्य वाया घालवणार आहे. आणि एखादा प्रवाह बनणं याचा अर्थ मला जे मिळेल ते मी खाली देईन. आयुष्याचं डबकं करणार नाही. माझ्यात गुंतून पडणार नाही. आळशी माणूस हा स्वतःतच गुंतलेला असतो. एक प्रचंड वासू बांधण्याचं काम चालू होतं. तिथे एक चिकित्सक गेला. त्यानं तिथल्या एका मजुराला विचारलं, तू काय करतो आहेस? तो म्हणाला, घाम गाळतो आहे. घमेली इकडून तिकडे टाकतो आहे. घाम पुसायलाही वेळ नाही. दुसऱ्याला विचारलं, तू काय करतो आहेस? तो म्हणाला, घरी 2 कच्ची बच्ची आहेत. मी आणि बायको मिळून कमावतो. संसाराचं कर्तव्य करतो आहे. हा कंटाळलेला नाही. त्याला कष्ट पडत आहेत. घाम त्याच्याही अंगातनं वाहतो आहे. पण तो काम करतो आहे. तिसऱ्याला विचारलं, तू काय करतो आहेस? तो म्हणाला, माझं महापुण्य म्हणून मी या मंदिराच्या कामावर आज इथे दाखल झालो आहे. मंदिर बांधतो आहे. त्याचे लक्ष त्याच्या घामाकडे नाही. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, विहार काहीही असेल. एक समाज मंदिर, हॉस्पिटल बांधतो आहे. एका चांगल्या कामात मी साथीदार आहे याचा मला आनंद आहे. अशा कामात तुम्ही सहभागी व्हा. एकदा विचारपूर्वक तुम्ही स्वीकारल्यानंतर अशा श्रमात तुम्हाला आनंद वाटला पाहिजे. त्याचं नाव श्रमानंद. हा संबंध 17व्या अध्यायाचा सारांश आहे. काम चांगलं निवडा आणि मग आनंद माना. सतत मागे येऊ नका. आळस करू नका. 17व्या अध्यायात क्षुल्लक प्रश्न विचारले आहेत. खावं काय? यज्ञ कशाला म्हणायचं? यज्ञ म्हणजे काय? त्याग कशाला करायचा? स्वार्थासाठी जे श्रम चालले आहेत त्यालाही तुम्ही कंटाळलात तर तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. आळशी माणसाचाही यज्ञच चाललेला असतो एका पद्धतीनं. एक गोष्ट आहे, त्यातल्या नारायणाला अशुभ बोलण्याची सवयच मुळे. जेवताना जर त्याला विचारलं की तू काय करतो आहेस तर काही नाही, गोळाभर अन्न खातोय असं उत्तर. शुभ बोल रे नाऱ्याच्या गोष्टीत तसं होतं. त्याला लोक समजवायला गेले, अरे आपल्याकडे लग्न आहे, शुभ बोलत जा. नवरा नवरीसमोर काही बोलणार नाहीस ना? त्यावर तो म्हणतो, तुमचं तुम्ही पाहून घ्या. मानवाला आग लागो, नवरा मरो वा नवरी मरो, मी आपला पिंडा एवढा गोळा खाईन आणि प्रेतासारखा पडून राहीन. नारायणानं वचन दिलं खरं, पण हे असं. लग्नासाठी जो भात खातात त्याला हा पिंड म्हणतो. या अशा माणसाला दुरुस्त कसा करायचा? पिंड हा तसा चांगला शब्द आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्नः असं आपण म्हणतो. पण प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळं पिंड आहे, पेशी आहे. या माणसाच्या पिंडातच नाही, म्हणजे त्याच्या शरीराचे अंतर्मुख जे भाग आहेत त्याच्यात चांगुलपणा नाही किंवा आहे. पिंडात त्याचा स्वभाव लिहिलेला असतो. मग या आळशी माणसाला गीता गोंजारून सांगते की, अरे तू असा का वागतोस? तू शहाणा का नाही होत? तू का नाही थोडासा हातपाय हलवायला शिकत? तुला गती अपरिहार्य आहे तर त्याला चांगला हेतू का नाही जोडत? दुष्ट हेतू, आळशी हेतूच का जोडतोस? मी अन्न खाईन आणि प्रार्थना करीन. अन्न हे पूर्ण ब्रह्म. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञकर्म. जळणं हे यज्ञाचं प्रतीक आहे. समाजाच्या हितासाठी मी काहीतरी जाळतो आहे म्हणजे मी जळतो आहे. म्हणजे
समाजासाठी मी काहीतरी कर्म करतो आहे. याचं नाव यज्ञ. व्यक्तीचं कल्याण तिथंच होईल जिथे तो समाजासाठी काही जळणं करतो आहे. एवीतेवी तुमच्या जीवनामध्ये जळणं अपरिहार्य आहे. तर मग संतोषानं का जळत नाही? ज्ञानानं का जळत नाही? जो ज्ञानानं जळतो त्याचं आयुष्य उजळत असतं. उजळणं आणि जळणं यात फरक काय आहे? उच्च विचारानं तुम्ही जळत असता त्यावेळी आयुष्य उज्ज्वल होतो. हेतू त्याला उत्तम जोडा. निराश, हताश असे उद्गार आहेत ते काढून टाका. या सुस्कारातून चांगलं कार्य निर्माण झालं पाहिजे. त्याला ज्ञान हा मार्ग आहे. जरूर दुसरीकडनं कर्ज घ्या, वरनं कर्ज घ्या आणि खाली कर्ज द्या. कधी तुम्हाला मागावं लागलं तरी हरकत नाही, पण ते कोणाला तरी देण्यासाठी मागा. राखण्यासाठी जर मागत बसाल तर त्याची राख होईल. काही वर्ष सुखाची जातील, पण नंतर दुःख येईल. देताना आपल्याला दुःख होतं, देताना त्रास होतो, हे खरं आहे. पण शहाणपणानं तुम्हाला त्रास भोगता आला तर ते अधिक चांगलं. तो ज्ञानानं भोगता आला नाही तरी शेवटी त्रास तर भोगावाच लागणार आहे. मग जे अपरिहार्य आहे ते स्वीकार्य हे का करत नाही? हा 17व्या अध्यायात संदेश दिला आहे की वरनं घ्या खाली देण्यासाठी. गिव्ह टू बी गिवन, टेक टू गिव्ह अशा पद्धतीनं वागलात तर 17वा अध्याय सार्थ झाला असं मी समजतो. आणि मग कसं वागा? पुढचा अध्याय हा कळसाध्याय आहे. त्या 18व्या अध्यायात जी आवराआवर करायची ती कृष्णानं 17व्या अध्यायातच पूर्ण करून टाकली आहे. 17व्या अध्यायात सुरुवातीचे 1 ते 4 श्लोक आहेत ते नीट लक्षात घ्या. त्याचं भाषांतर आपण वाचूया. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, श्रद्धेने युक्त असूनही शास्त्रातले विधी सोडून जे यजन करतात त्यांची निष्ठा म्हणजे मनाची स्थिती कोणती बरं समजायची? सात्विक की राजस की तामस? श्री भगवान म्हणाले, प्राणीमात्राची ही श्रद्धा स्वभाव 3 प्रकारची असते. सात्विक, राजस व तामस. कशी ते ऐका. सर्व लोकांची श्रद्धा हे भारता त्यांच्या त्यांच्या सत्वाप्रमाणे म्हणजे प्रकृती स्वभावाप्रमाणे होत असते. मनुष्य हा श्रद्धामय आहे. ज्याची ज्या ठिकाणी श्रद्धा असते त्याप्रमाणे तो बनत असतो. सात्विक म्हणजे सत्वगुण प्रधान स्वभावाचे जे पुरुष ते देवाचे यजन करतात. राजस यक्षराजाचे आणि याशिवाय बाकीचे तामस प्रेते व भूतगण यांचे यजन करतात. हा अध्याय कसा वाहत आला हे लक्षात घ्या. 15व्या अध्यायात आपण निर्माता अव्यय पाहिला. 16व्या अध्यायात आपण पाहिलं की निसर्ग कसा आहे. अव्यय आहे, निश्चल आहे. तो स्वतः होऊन हलत नाही. आपल्या सगळ्यांचा मिळून निसर्ग बनला आहे. पृथ्वीवर असलेला लाकडी ठोकळा हलत नाही असं आपल्याला वाटतं. मोलिक्युलर मोशन चालू आहे त्याची. बाह्यगती असेल ती असेलच. पंखा गरकन फिरतो हे तुम्हाला दिसतं आहे, पण आतही तो हलत असतो. त्यातला प्रत्येक अणू फिरत असतो. प्रचंड गतीनं हे फिरणं चालूच आहे. पण निसर्ग म्हणून टोटल पाहिलं तर तो कशात फिरणार? पहा, गंमत आहे. अंधाराला लोक भीतील. अंधार कशाला भिणार? सबंध पृथ्वीमध्ये प्रचंड हालचाल चालू आहे. पण एकदा सबंध पृथ्वी असं म्हटल्यानंतर पृथ्वी कुठे जाईल? पृथ्वी तरी एकीकडून दुसरीकडे जाऊ शकेल, पण सबंध जग, सबंध विश्व कुठे जाईल? कुठेच नाही. तसा सगळा निसर्ग हा मूळ शांत आहे, स्थिर आहे. बाय इटसेल्फ तो शांत आहे. आता जेवून स्वस्थ शांत डाराडूर झोपलेला माणूस पहा. त्यातल्या त्यात तो गतिशून्य असतो, कारण पचनाची क्रिया चालू असते त्याच्या पोटात. गती निर्माण झालेली असते. वरवर तो आपल्याला स्वस्थ वाटतो.
आतल्या बाजूला त्याच्या शरीरात प्रचंड गती चालू असते. जगाची स्थिती त्याच्याही पेक्षा गमतीची आहे. सगळं जग जाणार कुठे आणि येणार कुठे? तेव्हा निसर्ग जो आहे तो अव्यय आहे, त्याला हालचाल नाही. 15व्या अध्यायात ते पाहिल्यावर मग 16व्या अध्यायात त्यात जे अणुरेणू माणसं आहेत त्यांचं काय करायचं हे पाहिलं. ती माणसं अक्षर आहेत. पूर्ण निसर्ग अव्यय पाहिल्यावर उरलेली सृष्टी कशाची बनलेली आहे? तर ती गती आणि गतिशून्यतेची बनली आहे. जड वस्तू या तौलनिक रीतीने गतिशून्य आहे आणि त्याला हलवणारा जो अक्षर आहे त्याच्याबद्दलचा विचार 16व्या अध्यायात केला आहे. मला सतत सुख पाहिजे आणि दुःख नको, यासाठी सतत व्याकुळ झालेलं जे मन असतं ते मन कुठल्या कुळातलं? तर मन व्याकुळातलं. कृष्ण गोकुळातला आणि मन व्याकुळातलं. ते सतत व्याकुळ झालेलं असतं. मन कसं असावं हे 16व्या अध्यायात दिलं आहे. तुला व्याकुळ होणं अपरिहार्य असेल तर ते चांगल्यासाठी हो. अहंकार शून्य चांगल्यासाठी तू व्याकुळ झालास तर कदाचित तुला क्षमा केली जाईल. सामान्य लोकांनी कसं वागावं हे या 17व्या अध्यायात सांगितलं आहे. आपल्याला चुका दुरुस्त कशा करता येतील? ज्या अर्थी एखादा माणूस श्रीमंत आहे त्या अर्थी त्यानं केव्हा तरी पुण्य केलेलं आहे. दुर्दैव असं की त्याच्या मनात पापी विचार येत आहेत. ते ठीक आहे, पण कधीतरी त्यानं पुण्य केलं असलंच पाहिजे. जो माणूस आता गरीब आहे तो पापीच आहे असं समजू नका. तो कदाचित वैराग्यामुळे सुद्धा तुम्हाला दरिद्री वाटत असेल. तुम्हाला काय वाटतं हा मुद्दा नाही, त्याला काय वाटतं हा मुद्दा आहे. 3 मजुरांची जी मी गोष्ट सांगितली आहे तसं हे आहे. घाम गाळतोय, कष्ट करतोय, रात्रंदिवस माझं काम चाललं आहे, काय माझ्या देहाचा उपयोग आहे असंच जो म्हणतो तो संपला. दुसरा म्हणतो मी संसार करतोय आणि तिसरा म्हणतो मी परमात्म्याचं स्तवन करतोय. एका तऱ्हेने माझं पुण्य की मला मंदिर बांधण्याचं काम मिळालेलं आहे. तिसऱ्या माणसाला प्रचंड समाधान आहे. चित्ती असो द्यावे समाधान. असे अरे कष्ट अपरिहार्य आहेत तर असमाधानही अपरिहार्य असलं पाहिजे. सुस्कारे कशाला टाकता? जे काही तुम्हाला करायचं असेल ते संतोषानं करा, म्हणजे मागली चूक तुम्हाला भोवणार नाही. कुठल्या तरी मागच्या चुकीमुळे तुम्हाला हे कष्ट भोगावे लागत आहेत ना. कष्ट भोगायचे 2 प्रकार आहेत. सात्विक कष्ट भोगणारा माणूस म्हणतो ठीक आहे, मी काहीतरी वाईट केलं असेल. त्यापेक्षा परमसात्विक माणूस म्हणतो मला मुळी कष्ट वाटतच नाही, मला काही मिळवायचंच नाही. तुम्ही पालखीतनं चालला आहात आणि मी खालनं कुरडत चाललो आहे, तर तुम्ही कशाला मला कष्ट आहेत असं म्हणता? वाईट का वाटून घेता? मला आनंद आहे. मला पालखीत बसायचंच नव्हतं. माझा संकल्पच नाही तो. तुम्ही का उगाच कणत बसलात? असं म्हटल्यावर प्रश्न एकदम निराळ्या पातळीवर जातो. मित्र हो, हा तुमचा दृष्टिकोनाचा फरक आहे. जिया डोरेसा नावाची एक हॉस्पिटलमधली नर्स होती. ती एकदा हॉस्पिटलमधल्या मुख्याकडे गेली. ती म्हणाली, मी कंटेजियस डिसीजच्या वॉर्डमध्ये काम करते. म्हणजे ज्या वॉर्डमध्ये संसर्ग पटकन होऊ शकतो तिथे मी काम करते. तो म्हणाला, अरे रे, तू 18 वर्षाची मुलगी आहेस आणि तिथे काम करतेस. तुझी कुठलीही अडचण असली तर ती मी ताबडतोब भागवीन. तू लोकांच्या जखमा स्वच्छ करतेस, त्यानंतर स्वच्छ डेटॉलने हात धुतेस ना. ती म्हणाली, नाही डॉक्टर, मी साध्या स्वच्छ पाण्यानं हात धुते. चांगुलपणाचे चमत्कार या पुस्तकामध्ये मी एक संवाद दिला आहे, माझा आणि डॉक्टरांचा. तो अवश्य वाचा. या नर्सची हकीकत त्यापेक्षा निराळी आहे. ते म्हणाले, तुझी अडचण काय आहे? ती म्हणाली, माझ्या वॉर्डमध्ये 25 रुग्ण आहेत. मग इतक्या रुग्णांची सेवा करताना तुला त्रास होत असेल नाही? नाही. आमच्या वॉर्डमध्ये
50 कॉट्स आहेत, पण 25च पेशंट्स आहेत, ही माझी तक्रार आहे. तर आणखीन 25 लोकांना ॲडमिट करायला काहीच हरकत नाही. मी त्यांची सहज सेवा करू शकेन. हे मागणं होतं तिचं. शक्यता असतानासुद्धा मला सेवेची संधी मिळत नाही, ही तिची तक्रार होती. हा दृष्टिकोनातला फरक आहे. कसंबसं आयुष्य ढकलायचं म्हणून जगायचं, अशा आयुष्याला काही अर्थ नाही. तुम्ही एकच काम करताना तामस, राजस आणि सात्विक या 3 बुद्धीनं करा. कसं करू शकाल? नुसतं वरनं मी घेईन आणि खाली देईन असं तुम्ही म्हणता, त्यावेळेला तुमच्या मनात नक्की काय पाहिजे असतं? तर मी केव्हा तरी चैन करेन हा उद्देश असतो. दिवसभर काम करून पैसे मिळाले की ते उधळायला तुम्ही सुरुवात करता. तो माणूस चैन करतो आणि पैसे संपले की कसाबसा काम करतो. याचा अर्थ काम न करणारा चांगला असं नाही, तो आळशी असतो. पैसे मिळवण्याचं काम संपलं की ते पैसे योग्य तऱ्हेनं खर्च करण्याचं काम असतं. राजस माणूस ते काम करत असतो. तामसी माणूस लगेच चैन करतो. जो कामावर जातच नाही, नुसती भीक मागतो, तो माणूसही तामसच. मी कधीही भीक घालत नाही, पण एकदा 18-19 वर्षाच्या लंगडणाऱ्या मुलाला मी 50 पैसे दिले. थोड्या वेळानं तोच मुलगा मला सिगरेट ओढताना दिसला. मला क्षणभर असं वाटलं की ती सिगरेट तो ओढत नसून मीच ओढतो आहे. कारण त्याला जर मी 8 आणे दिले नसते तर कदाचित त्यानं सिगरेट ओढलीही नसती. काही आळशी लोक कामं करतात तेच मुळे सिगरेटचे पैसे मिळवण्यासाठी, आणि हा जो आळशी आहे तो सिगरेट मिळवण्यासाठी सुद्धा काम करत नाही. असे हे लोक असतात. एकाला विचारलं, का रे, तू सिगरेट सोडून देणार होतास, पण आता तर तू सिगरेट ओढतो आहेस? तो म्हणाला, हो, पण मी टप्प्याटप्प्यानं सोडतो आहे. तूर्त स्वतःच्या पैशानं सिगरेट न पिण्याचं ठरवलं आहे. असला माणूस कधीही निश्चयापर्यंत पोहोचणार नाही. इथे कायम लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे पहिल्यांदा दुर्दैवातला दुर्दैवी माणूस म्हणजे तामसी, आळशी माणूस. आळशी माणसातही पुन्हा 2 प्रकार. मुळीच काम न करणारा, पण भीक मात्र मागणारा. इच्छा असूनसुद्धा काम न करणारा. शिळे अन्न खाणारा, दारू पिणारा, तिखट खाणारा. हे 17व्या अध्यायात सगळं सांगितलं आहे. पहिल्यांदा त्यांनी पायरी पायरीनं पुढे जायला सांगितलं आहे. सध्या नाईलाजानं तू नुसत्या चैन करता काम करतो आहेस. ते तसं न करता चांगल्या हेतूसाठी कर. पराक्रम कर. दुसऱ्याला जिंकून घे. दुसऱ्याला जिंकून घेताना स्वतःला जिंकून घ्यावं लागतं. त्यामुळे निदान तू तमोगुणापासून रजोगुणावर जा आणि नंतर स्वतःला जिंक. सत्वगुणावर जा. पहिल्यांदा तू काहीच करत नाहीस, ते करायला शिक. त्यानंतर त्याला चांगला हेतू जोड आणि मग शेवटी हेतूसुद्धा सोडून दे. इथपर्यंत प्रगतीची एक एक पायरी. गीतेने सुंदर सांगितलं आहे. चुका दुरुस्त कशा करायच्या हे 17व्या अध्यायात सांगितलं. पूर्ण आळशी असलात तर निदान स्वार्थासाठी तरी कामाला लागा. आळशी असून फक्त स्वार्थी असाल तर स्वार्थ कमी करायला लागा. थोडे उद्योगाला लागा. निर्भय व्हा. रजोगुणी व्हा. रजोगुणी पराक्रमी असलात तर पराक्रम चांगल्या हेतूसाठी करा. लोकांच्या कल्याणासाठी पराक्रम करा. सत्वगुणी व्हा. जर सत्वगुणी असलात तर मग सत्वगुणाचा अहंकार टाकून द्या. वागावं कसं हे गीतेनं इथे उत्तम सांगितलं आहे. 7व्या श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या. 7 आणि 8 या श्लोकांचे अर्थ आपण पाहू. खावं काय हेही गीतेनं सांगितलं आहे. चुका दुरुस्त कशा करायचा त्याचा हा आढावा आहे. प्रत्येकाला आवडणाऱ्या आहाराचेही 3 प्रकार होतात आणि तोच प्रकार यज्ञ, तप व ज्ञान यांचा होय. त्यांचा भेद हा श्लोक सांगतो. ऐका. सात्विक पुरुषास आवडणारे आहार. आयुष्य
सात्विक वृत्ती, बल, आरोग्य, सुख, प्रीती हे वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, शरीरात मुरून चिरकाल राहणारे आणि जे मनाला आनंददायक असतं. राजस पुरुषाला प्रिय होणारे आहार कटू म्हणजे तिखट, आंबट, खारट, अतिउष्ण, झणझणीत, वृक्ष, दाहकारक आणि दुःख, शोक, रोग उत्पन्न करणारे असतात. तामस पुरुषास आवडणारे अन्न वेळ होऊन गेलेले म्हणजे निवलेले, नीरस, दुर्गंधी, शिळे झालेले, उष्टे तसेच अपवित्र असते. उष्टे खाऊ नये असं माझं मत आहे. पण ज्ञानेश्वरीतच लिहिलेलं आहे की गुरुचं उष्ट खाल्लं तर तुम्हाला मोक्षाला जाता येतो. तुम्ही हे करा किंवा करू नका. निष्ठेची परमावधी दाखवणाऱ्या ज्या खुणा आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. शेवटी निष्ठेनं जे कराल ते ज्ञानमार्गानं तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्ही निष्ठेनं घ्या. ज्ञान जर तुम्ही स्वावलंबनात घेतलं तर जगात तुम्हाला कशाचीही गरज नाही. ज्ञानाला दुसऱ्याची गरज असतेच असं नाही. असते सुद्धा. गुरु लागतो, पण तुम्ही स्वतःचे गुरु स्वतः होऊ शकता. हे सगळ्यांनाच जमेल असं नाही. खरा ज्ञानी गुरु तुमच्यावर स्वतःचं म्हणणं लादेल असं मुळीच नाही. तो म्हणेल, सत्य हे असं आहे, तुला पत्करेल तेवढं घे. 18व्या अध्यायात कृष्ण म्हणतो, हे सर्व तुझ्यापुढे ठेवलं आहे, आता तुला योग्य वाटेल तेवढं तू कर. अशा पद्धतीनं ज्ञानगुरू एवढंच सांगतो, तुला जे जमेल त्या पद्धतीने कर. तुझ्या भराऱ्या पुष्कळ आहेत. तुला विमानातनं जावंसं वाटतंय आणि STमध्ये जाण्याचेही पैसे नाहीत. मग उपयोग काय? आकांक्षा बाळगा, कष्ट करा, पुढे जा. ते विमान चाललंय तिकडे नजर लावून पाहशील तर खालनं कोणीतरी खिसा कापून घेऊन जाईल. मग STला सुद्धा पैसे उरणार नाहीत. प्रॅक्टिकल मार्ग घ्या. भराऱ्या मारताना व्यवहार कसा करावा, चुका दुरुस्त कशा कराव्यात हे 17व्या अध्यायात सांगितलेलं आहे. अगदी सामान्य तामसी माणसालाही मार्गदर्शन आहे. तामसी हा शब्द कसा आला? तामस शब्द कसा आला? तम अधिक अस. तम ज्याच्याजवळ आहे तो. तम म्हणजे अंधार. अंधार सगळ्या बाबतीतच. ज्ञानाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत. दुर्कटलेली वृत्ती. अशा प्रकारे त्याच्याजवळ आहे तो तामस. त्याचा आहार कसा? तर तामसी. रजोगुणी आणि सत्वगुणी तिन्ही प्रकारच्या माणसांचा आहार येथे दिला आहे. राजाला दुःख आणि शोक होतच असतो. हजारो माणसं तो मारत असतो. त्याच्या बाजूचीही मरत असतात. तो शत्रूच्या बाजूची मारत असतो. त्याला दुःख चुकलेलं नसतं. शत्रूच्या किंकाळ्या ह्यासुद्धा कोणी संगीताचा प्रकार मानेल तो सैतानच म्हणायचा. वेलिंग्टननं वॉर्टोलीची एवढी प्रचंड लढाई जिंकल्यानंतर एकच उद्गार काढला होता, मला विजय मिळाला आहे. आज रणांगणावर हजारो प्रेतांचा खच पडलेला आहे. शत्रुपक्षाच्या किंकाळ्या ऐकू येत आहेत. अरे रे, हा विजय भयंकर आहे. प्रत्येक विजयसुद्धा भयंकर असतो. पराजयापेक्षा कमी भयंकर एवढंच. प्रत्येक विजय हा कुठल्या तरी दुःखावर स्वार होऊन येत असतो. कालची, आजची किंवा उद्याची कुठली तरी किंकाळी त्याच्या आधाराला उभी असते. मग ती किंकाळी शत्रूची किंवा स्वतःची तरी असते. त्याशिवाय विजय होऊच शकत नाही. 16व्या अध्यायात आपण पाहिलं की विजयासाठी तुम्ही काम कराल तर प्रत्येक विजय हा पराजयाच्या वाटेवर लागणारा तात्पुरता मुक्काम आहे. 17व्या अध्यायात शेवटी त्यांनी सांगितलं की चांगलं वागून सामान्य माणूस असामान्य होऊ शकतो. गीता धीर देणारी सरिता आहे. सरत नाही ती सरिता. चुका दुरुस्त करून माणूस असामान्य बनू शकतो. त्याच्यासाठी वृत्ती बदलली पाहिजे. आपल्याला वृत्ती बदलता येते.
यावर तुमचा विश्वास पाहिजे. ती वृत्ती बदलायची असली तर त्याचा मंत्र इथे सांगून ठेवला आहे. महामंत्र 18व्या अध्यायात आहे. त्याची सुरुवात 17व्या अध्यायात सांगितली आहे. हे सर्व मेंदूशास्त्राप्रमाणे सांगितलं आहे. 23वा श्लोक म्हणतो, परब्रह्माचा ओम तत्सत हा 3 प्रकारे निर्देशित केला जातो. या निर्देशानं पूर्वी ब्राह्मण, वेद व यज्ञ निर्माण केले आहेत. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणतो तो. आज एखाद्या स्वयंपाक करणाऱ्याला महाराज म्हणतात. तशा प्रकारचा ब्राह्मण याचा अर्थ नाही. तो केवळ जातीय वाचक नाही. 24व्या श्लोकाकडे आता आपण वळू. तस्मात या जगाला ओम तत्सत या संकल्पाने आरंभ झाला असून ब्रह्मवादी लोकांची यज्ञ, तप, दान, इतर शास्त्रोक्त कर्मे नेहमी ओम असा उच्चार करून प्रवृत्त होत असतात. कर्म करताना तुम्ही ओमपासून सुरुवात करा. ओम हे एक महाशास्त्र आहे, मोठं शस्त्र आहे. या ओममध्ये समक्रांतीचा संदेश आहे. तुम्हाला मेंदूशास्त्र नीट समजलं तर सगळं नीट होईल. मेंदूतून 4 प्रकारचे तरंग म्हणजे अल्फा, बीटा, डेल्टा, थीटा या तऱ्हेचे तरंग कशासाठी निघतात? माणूस कशासाठी तडफडत असतो? माणूस दर क्षणाला रागवत असतो, लोभवत असतो. कशाला? शांतीसाठी आणि आधी शांतशून्य झोप मिळावी म्हणून. शक्ती आणि शांती यांचा मेळ घालण्यासाठी माणसाची धडपड असते. त्याचं प्रतीक म्हणजे ओम. याची समता तुम्हाला करायची असते. ओंकार कसा तयार होतो ते पहा. मीडियम वेव्ह, लॉंग वेव्ह, शॉर्ट वेव्ह आणि वरचे शून्य. दिवसभर तुम्ही काम करता आणि रात्री शांत झोपता. छातीच्या प्रत्येक ठोक्यावर हा ओम लिहिला आहे. कार्डिओग्रामवर तो ठोका तरंगाच्या रूपात पाहावयास मिळतो. प्रत्येक ठोका पडल्यानंतर काही क्षणांश हृदय बंद असतं. प्रत्येक तरंग आणि शांती एकत्र असतात. आयुष्यात हेतूसकट जी धडपड चालू असते या सगळ्याचा ओंकार तयार होत असतो. चांगला हेतू कसा निर्माण होईल हेही तिथं सांगितलं आहे. ओम हे पहिल्यांदा जगातल्या प्रक्रियेचं प्रतीक आहे. गती निर्माण होणं आणि गतीची प्रतिगती निभावून नेणं हे सगळं ओमचं काम आहे. गतीची प्रतिगती निर्माण होणं हे अपरिहार्य असतं. याचं प्रतीकच ओम आहे. त्याला मंत्र कोणता? तर तत्सत हा आहे. तत् म्हणजे तू. प्रत्येकाने समोर भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला तत्, तिथे, ते, तो म्हटलं पाहिजे. त्याच्यातलं चांगलं मी पाहायचं म्हणजे तत्सत. त्याच्या चांगल्यासाठी मी काहीतरी करीन. त्याचं चांगलं मी पाहीन आणि वाईट आहे ते निभावून देण्यासाठी जी मदत लागेल ती करीन. त्यातलं चांगलं मी घेईन आणि माझ्यातलं चांगलं मी देईन असं म्हणत ओम तत्सत आयुष्याला भिडवा. कधीही पश्चाताप करावा लागणार नाही. ओम तत्सतचा एका वेगळ्या प्रकारे विचार करा. वृत्ती जर बदलली तर आवृत्ती बदलू शकते. पहिल्यांदा तुम्ही निश्चय करा. लोक म्हणतात न्यू वेमध्ये आम्ही आलो आणि आमचं आयुष्य बदललं. पण सगळ्यांचंच आयुष्य मी बदलू शकत नाही, कारण मी जुलमी नाही. मी काही तुमच्या मेंदूत जाऊन तो मेंदूत जाऊन तो बदलत नाही. ते काम तुमचं आहे. लोक कित्येक वेळा म्हणतात सगळं तुमच्यामुळे होत आहे. तेही खरं नाही. खरं एकच आहे, मी काही एका मर्यादेपर्यंत तुम्हाला जरूर मदत करतो. दिशेच्या बाबतीत मदत करतो एवढंच. गती तुमचीच असते. माझं काय असतं? एक लक्षात घ्या, हे सगळं तुमचं आयुष्य आहे. कुणाचं आयुष्य इथे आहे, कुणाचं आयुष्य तिथे आहे. आता जितक्या लवकर माणूस दिशा बदलेल, सुधारेल तितकं बरं.
जितक्या पुढे पुढे तो जाईल चुकीच्या मार्गाने, तितके अंतर खूप काढलं जाईल. म्हणून मी त्याचा अँगल योग्य दिशेने बदलतो. या आकृतीमध्ये पहा. समजा उत्तर दिशेकडे जाणं हे तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने योग्य आहे. तुम्ही ती दिशा सोडून आपापल्या मनाप्रमाणे वेगवेगळ्या दिशांना चाललेले आहात. सगळ्यांना उत्तर दिशा दाखवायची असेल तर मी फक्त अँगल बदलतो. फक्त कणभर फरक करतो. योग्य जागी कणभर बदल केला तरी पुरतो. उदाहरणार्थ, दादर स्टेशनवर एक गाडी उभी आहे. जंक्शन आहे. ड्रायव्हरने थोडा मार्ग बदलला तर गाडी 2000 किलोमीटर गेल्यावर दिल्लीला जाईल. थोडं चाक फिरवलं की 2000 किलोमीटर जाईल, पण मद्रासला पोहोचेल. कल्याण स्टेशनला चाक किती वळवलं होतं? थोडं. बस. हे असं होतं. जे लोक माझं ऐकतात, माझ्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घेतात, त्यांनासुद्धा उत्तर लांबच असतं, पण दिशा बरोबर असते. मग ते म्हणतात, अहो, आम्ही स्वामीजींचं ऐकलं तरी संकट बरोबर होतीच, पण ती वाट चालावीच लागेल. दुःख नको ही फालतू अपेक्षा आहे. दुःख अपरिहार्य आहे. त्यातल्या त्यात ज्ञान झाल्यानंतर दुःख सुसह्य करण्याची एक युक्ती असते. ती फक्त डायरेक्शन देतो. योग्य दिशेने तुम्हाला जाता येतं. दुःख तुम्हालाच सहन करावी लागतात. ती त्या प्रमाणात कमी होतात. योग्य दिशा असल्यामुळे ती थोड्याच काळात संपण्यासारखी असतात. त्यांचं नाव ओम तत्सत. ते तुम्हाला ओमची दिशा दाखवते. ओम कुठे नाही तर तत् भेटेल त्या ठिकाणी आहे. समोर गाढव दिसतं आहे, ते सुद्धा ओमच आहे. एकनाथाने गाढव पाहिलं होतं. त्यांनी त्याला गंगेचं जल देऊन टाकलं. ते जर तुम्ही पाहिलं तर ओम कुठे आहे हे कळेल. ओम कुठे आहे म्हणून काय विचारता? प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं, कुठे आहे तो तुझा देव? खांबात आहे का? आहे. लाथ मारली तेव्हा तो पाय नियतीने धरला आणि त्यात लिहून टाकलं. चुकलेलं पाऊल हे केवळ हिरण्यकश्यपूचं नव्हतं, प्रत्येक चूक करणाऱ्या माणसाचं होतं. गीतेनं त्याचा महामंत्र दिला आहे. वेळेवर जागे व्हा. ओम तत्सत सारखा दुसरा मंत्र मिळणार नाही. जाल तिकडे चांगलं पहा. आयुष्यातलं चांगलं घ्या. चांगल्यातलं चांगलं घ्या. चुका दुरुस्त कशा कराव्यात हे सांगून गीतेचा 17वा अध्याय संपतो. त्याला नमस्कार करून आपण हा अध्याय संपवूया. हरिओम.